नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, दिस इज द लेक्चर नंबर 4 okay from the chapter oscillations. Okay, we have already discussed the 3 lectures and near about 6 to 7 examples on oscillations. Now see the another 2 examples from this video lecture. Now see the first question is from the Maharashtra CET 2019. okay, recent question आहे. ओके, या क्वेश्चनचा आपण सोल्युशन बघूया. ठीक आहे, आणि ते अतिशय इझी कॉन्सेप्टवर हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, फक्त थोडंसं फॉर्म्युलेशन तुम्हाला आलं पाहिजे. बघा, अ बॉडी परफॉर्मिंग अ सिंपल हार्मोनिक मोशन, एक बॉडी आहे, एक पार्टिकल आहे, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे, हॅज अ पोटेन्शियल एनर्जी P1 ओके ॲट अ डिस्प्लेसमेंट x1. x1 डिस्प्लेसमेंटवर पोटेन्शियल एनर्जी P1 आहे अँड इट्स पोटेन्शियल एनर्जी इज P2 ॲट अ डिस्प्लेसमेंट ऑफ x2. इथं लक्षात. ठीक आहे, एक बॉडी आहे ओके किंवा एक पार्टिकल आहे, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे. ही झाली मीन पोझिशन. ठीक आहे, ही झाली ओरिजिन म्हणा किंवा मीन पोझिशन पण म्हणू शकतो. हा झाला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट, हा झाला निगेटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट. ठीक आहे, मीन पोझिशनपासून ओके किंवा कुठेही राहू शकतो. x1 डिस्प्लेसमेंटवर पार्टिकलचं पोटेन्शियल एनर्जी P1 आहे, x2 डिस्प्लेसमेंटवर पार्टिकलचं पोटेन्शियल एनर्जी P2. ओके, फुल स्टॉप. दे आर आस्किंग टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी P ऑफ अ पार्टिकल ॲट अ डिस्प्लेसमेंट x1 प्लस x2. फक्त पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युला हा एक्झाम्पल आहे. बघा, जेव्हा पार्टिकलनं डिस्प्लेसमेंट x1 केलं तेव्हा पार्टिकलचं पोटेन्शियल एनर्जी काय राहायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ के आणि डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर. ओके, पोटेन्शियल P1 कधी होतं, जेव्हा डिस्प्लेसमेंट x1 होतं, म्हणून x न लिहिता आपण काय लिहू, x1. येतं लक्षात. ओके, पार्टिकलचं पोटेन्शियल एनर्जी P2 कधी होतं, जेव्हा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती होतं, x2चा स्क्वेअर. क्लिअर, हे गिवन आहे. पार्टिकलने जेव्हा डिस्प्लेसमेंट x1 परफॉर्म केलं किंवा जेव्हा त्यांनी डिस्प्लेसमेंट x1 ट्रेस केलं तेव्हा पार्टिकलचं पोटेन्शियल एनर्जी P1. जेव्हा पार्टिकलने x2 डिस्प्लेसमेंट परफॉर्म केलं किंवा ट्रेस केलं तेव्हा पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी P2. नाउ दे आर आस्किंग टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल ॲट डिस्प्लेसमेंट ऑफ, बघा कॉन्स्टंट किती आहे, डिस्प्लेसमेंट किती, x1 प्लस x2 याचा होल स्क्वेअर. They are asking to find the potential energy of a particle at a displacement of x1 plus x2. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय, हाफ के डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर. हाफ के कोणत्या डिस्प्लेसमेंटवर विचारलं, x1 प्लस x2 त्याचा होल स्क्वेअर. बस हे इक्वेशन एलॅबोरेट करा, इझिली तुम्हाला माहिती. बघा, देअरफॉर P इक्वल्स टू 1/2. क्लिअर, के. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. x1 प्लस x2 होल स्क्वेअर. ओके, कोणता फॉर्म्युला बेटा, कोणता फॉर्म्युला, a प्लस बी होल स्क्वेअर. ओके, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 2 टाइम्स a इंटू बी. ठीक आहे नाही, a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ab. ठीक आहे नाही, a च्या ठिकाणी x1 आहे म्हणून x1 स्क्वेअर, b च्या ठिकाणी x2 आहे म्हणून x2चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स x1 x2. बघा, आता जर तुम्हाला पार्टिकलची जर पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची राहिली तर तुम्हाला काय माहिती पाहिजे. बघा, k तर स्प्रिंग कॉन्स्टंट आहे किंवा k एक पॉझिटिव्ह कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, x1 x2 आणि x1 x2 जर माहिती राहिला तर तुम्ही ती डिस्प्लेसमेंट इथं टाकून पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करू शकता. x1 x2 तुम्ही बघा इथून फाइंड आउट करू शकता. येतं लक्षात. दिस इम्प्लाइज, बघा, P1 ओके 2 टाइम्स P1 डिवायडेड बाय k इक्वल्स टू x1चा स्क्वेअर. ओके, अँड दिस ऑल्सो इम्प्लाइज 2 टाइम्स P2 अपॉन k इक्वल्स टू x2चा स्क्वेअर. इथं लक्षात. बघा, तुम्हाला इथं x1 स्क्वेअर पाहिजे, इथं x2 स्क्वेअर पाहिजे. x1 स्क्वेअर आणि x2 स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, कुठून मिळाली, जो काही आपल्याला गिवन पोटेन्शियल एनर्जी दिली विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट x1 आणि x2. इथं लक्षात. ओके, इथून आपण 2 व्हॅल्यूज काढला. या x1 स्क्वेअर आणि x2 स्क्वेअरच्या व्हॅल्यू इथं पुट करू शकतो. नाउ व्हॉट अबाउट द x1 and x2? नाउ सी, वी हॅव द व्हॅल्यूज ऑफ x1 स्क्वेअर. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट and स्क्वेअर गेट कॅन्सल. what is the value of x1? Square root of 2 times P1 upon k. Now same happens with the x2. therefore x2 is equals to square root of, म्हणजे x1 स्क्वेअर आणि x2 स्क्वेअर मिळाल्यानंतर x1 आणि x2 ची व्हॅल्यू मिळवणे खूप काही मोठी गोष्ट नाही. जस्ट वी हॅव टू स्क्वेअर रूट. Now see, now keeping all the values in this equation, you can get the potential energy of a particle at a displacement x1 and x2. Now see 1/2k. Now see, what is the value of x1 square? Therefore 2 times P1 divided by k. Now keep the value of x2 square, 2 times P2 divided by k. Now see, 2 times, what is the value of x1? The square root of 2 times P1 upon k. Square root of 2 times P2 divided by K. Now see, using the laws of indices, okay, now using the laws of indices,
that is a square root a square root b can be written as a square root of a into b. Now see, these both terms are separate. Okay, this is the square root a, I can say, and this is square root b. Now you can write according to the laws of indices square root of a into b, just like that. Now see, therefore potential energy P is equals to 1 by 2 times k, 2 times P1 divided by k, plus a 2 times P2 divided by k, plus a 2 times, now see, okay, now I'm going to multiplying, okay, these two terms. बघा 2 into 2 काय झाला 4, okay, P1 P2 P1 P2 k into k, k चा स्क्वेअर. ओके, आता बघा 4 आणि k स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर आपण काढू शकतो. देअरफॉर व्हॉट रिमेन्स, p इज इक्वल्स टू 1 बाय 2 k, 2 टाइम्स p1 डिवायडेड बाय k प्लस 2 टाइम्स p2 डिवायडेड बाय k. नाव सी 2. बघा स्क्वेअर रूट 4 जर बाहेर आला तर काय शिल्लक राहते 2. ठीक आहे, के स्क्वेअर जर बाहेर आला तर काय शिल्लक राहते k, आणि आतमध्ये काय शिल्लक राहिलं स्क्वेअर रूट ऑफ p1 प्लस p2. बघा आता संपूर्ण टर्ममध्ये बघा, या तिन्ही टर्ममध्ये बघा 2 बाय के आणि 2 बाय के काय निघतो कॉमन, तो कॉमन आपण बाहेर काढून घेऊया. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू बघा के बाय 2 ऑलरेडी आहे. ठीक आहे, आपल्याला काय बाहेर काढायचं आहे 2 डिवायडेड बाय के. 2 जर डिवायडेड बाय के काढला तर शिल्लक किती राहिला P1, इथं शिल्लक किती राहिला P2. जर इथं 2 डिवायडेड बाय के जर कॉमन काढला शिल्लक किती राहिला 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ P1 P2. Now see 2 and k get cancelled. What remains in the final answer? Therefore potential energy P is equals to, in bracket, P1 plus P2 plus 2 times square root of P1 and P2. Now see, okay, आता बघा ऑप्शन सी मॅच करून बघा P1 plus P2 2 times square root of P1 and P2. Therefore the option number third one is the correct one. Okay, very simple. Okay, question were asked in the Maharashtra CET 2019. म्हणजे काय म्हणू शकतो आपण की सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही आहे की जस्ट तुम्हाला म्हणजे एखादा पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची आहे, तुम्हाला फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या आहे, मग त्या फिजिकल क्वांटिटीज आपण तिथं पुटअप करून सरळ नाही. एक जस्ट एक सिम्पल लॉजिक आहे, की x1 डिस्प्लेसमेंटवर पार्टिकलचं पोटेन्शियल एनर्जी दिलेलं आहे, x2 डिस्प्लेसमेंटवर पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे, अँड दे आर आस्किंग टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल ॲट अ डिस्प्लेसमेंट x1 आणि x2. आणि तोच सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. फक्त त्यानंतर आपल्याला अडचण येते की x1 आणि x2च्या व्हॅल्यू कशा काढायच्या. तर जे काही दिलेलं फिजिकल पोटेन्शियल एनर्जीज आहे त्याच्यावरून आपण इझिली x1 आणि x2च्या, आणि हे जस्ट अ सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, एक जस्ट अ सिम्पल अँड नॉर्मल अल्जिब्रा. ओके, एनीबडी कॅन डू इट. ओके, नाव सी द सेकंड क्वेश्चन इज फ्रॉम द JEE 2010. ओके, अतिशय सिम्पल क्वेश्चन आहे, 2010 JEEला विचारलेला क्वेश्चन आहे आणि अतिशय सिम्पल आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही या क्वेश्चनशी महाराष्ट्र CET 2019च्या क्वेश्चनशी जर हा क्वेश्चन मॅच केला तर JEEचा क्वेश्चन अतिशय इझी आहे. असं लक्षात, म्हणजे आपण नक्कीच म्हणू शकतो की हा क्वेश्चन्स मे बी मेन्समध्ये आलेला असणार, कारण की फार सोपा आहे. म्हणजे या क्वेश्चनशी जर आपण हा क्वेश्चन जर कम्पेअर केला तर ह्या क्वेश्चनपेक्षा तो क्वेश्चन 10 पट इझी आहे असंही म्हणू शकतो आपण. ओके, कारण की इथं बघा तुम्हाला कॅल्क्युलेशन्सही करायचे आहे, या कॅल्क्युलेशन्समध्ये एखाद 2 जण मार्क होऊन जातात. येतं लक्षात. बघा द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल इज गिवन. ओके, डिफरन्शियल इक्वेशन सेकंड ऑर्डर दिलेला आहे, वेअर के इज अ पॉझिटिव्ह कॉन्स्टंट, द टाइम पिरियड ऑफ द मोशन. ओके, बघा टाइम पिरियड म्हटलं तर एकच फॉर्म्युला आहे, T इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय ओमेगा. जर तुम्हाला सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे एखादा पार्टिकल, ठीक आहे नाही, जर त्याचं जर तुम्हाला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युला काय 2π डिवायडेड बाय ओमेगा. 2π तो ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायला लागणार अँग्युलर वेलॉसिटी किंवा ओमेगा. नाव सी what they have given us a differential equation that is d2y by dx square plus a k times y equals to 0, where k is a positive constant. Now see, okay, this is a given equation. okay, म्हणजे एखादा जर पार्टिकल मोशन परफॉर्म करत आहे तर त्याचं इक्वेशन ऑफ मोशनचं त्यांनी त्या गिवन पार्टिकलचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे. पण जनरल जो काही डिफरन्शियल इक्वेशन आहे, ओके, नाव सी जनरल differential equation of a particle म्हणा किंवा एखादं सिस्टम म्हणा is d2y by dx square plus omega square y is equals to 0. इथे लक्षात, हा गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे मोशन, इक्वेशन ऑफ मोशनचा, आणि इक्वेशन ऑफ मोशनचा हा जनरल डिफरन्शियल इक्वेशन आहे.
जर दोघांना जर कम्पेअर केलं तर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय निघते हो के. देअरफॉर नाव कम्पेअरिंग आपण याला इक्वेशन 1 and 2 नाव देऊन देऊ. दिस इज इक्वेशन 1 दॅट इज द गिवन and this is equation 2 that is the general equation form. Now comparing equation 1 and 2, okay, we get therefore omega square equals to k. आपल्याला पाहिजे ओमेगाची व्हॅल्यू, therefore taking square root on both sides, therefore square root of k. Now keeping this value of omega in this time period formula, you will get simply the time period of, therefore t equals to 2 pi, ओमेगाच्या ठिकाणी काय पुट करायचं, स्क्वेअर रूट ऑफ के. नाव दिस इज द टाइम पिरियड ऑफ अ मोशन, ओके, दॅट इज टी इक्वल्स टू 2 pi स्क्वेअर रूट ऑफ के, 2 pi स्क्वेअर रूट ऑफ के. म्हणजे हा जर क्वेश्चन आहे की नाही, मी सुरुवातीला म्हटलं की याच्याशी जर कम्पेअर केला, एक तर कॅल्क्युलेशन्स पण काही नाही आहे आणि एक तर काय ना सिम्पल फॉर्म्युला आहे 2 pi डिवायडेड बाय ओमेगा. आणि सगळ्यांना माहीत आहे की 2 pi तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, मग राहिली गोष्ट ओमेगाची. आणि जर गिवन डिफरन्शियल इक्वेशन जर जनरल डिफरन्शियल इक्वेशनसोबत जर आपण कम्पेअर केला तर ओमेगाची व्हॅल्यू एका सेकंदात निघत आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन अतिशय इझी आहे, केलं का. म्हणजे महाराष्ट्र CETची लेवल पण आपली काही कमी नाही आहे, इथे लक्षात. म्हणजे चांगले क्वेश्चन्स राहतात, म्हणजे काही क्वेश्चन्स नीट लेवलचे, काही क्वेश्चन्स JEE लेवलचे राहतात महाराष्ट्र CETला, इथे लक्षात. जर तुम्हाला हे असले व्हिडिओ आवडत चालेल सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.